छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी 10 तारखेला निवड प्रक्रिया पार पडणार आहे आणि महानगरपालिकेत दुसरा मोठा पक्ष असलेला एमआयएम सुद्धा या निवडीत उतरणार आहे। आपल्यासोबत स्वतः एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आहेत। काय सांगाल, खरं आहे? खरं आहे, 100% खरं आहे। का नाही? कारण राजनीतीमध्ये कोण कोणाच्या सोबत आहे, कोण कोणाच्या विरोधात जाणार आहे, हे आजच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहे। निवडणुकीच्या अगोदर जे एकमेकांचे शत्रू होते, निवडणूक झाल्यानंतर मित्र झाले, जे वेगवेगळ्या लढले होते ते एकत्र आले। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसरा नंबरचा पक्ष आहे, 33 कॉर्पोरेटर्स आमचे जिंकून आलेले आहे। तर करत आहे आम्ही पण काहीतरी गणित जुळवत आहे। पण आपण जर बघितलं तर भाजपाला फक्त एक जागा कमी आहे, त्यांच्याकडे 57 जागा आहेत, मात्र तुमच्याकडे फक्त 33 जागा आहेत। एक जागा म्हणजे काय? राजनीतीमध्ये मोठे मोठे बिल्स जे आहे ना पार्लमेंटमध्ये, जे खूप महत्त्वाचे देशासाठी होते, एका मताने ते पराभव झाले होते। क्रिकेटमध्ये एक रन खूप मायने राखतं। एका रनमुळे कोणी जिंकू शकतो, कोणी पराभव होऊ शकतं। तर एक सीट, एक कॉर्पोरेटर म्हणजे खूप मोठा हे आहे ना। उसमें आना तुम्ही कुठून आणतो। पण या सगळ्या गणितासाठी तुम्हाला 2 शिवसेना आणि अजून काही जे आहे ते नगरसेवक एकत्र करावं लागतं। बघा ना, थोडा वेळ येऊ द्या। आता सगळं पत्ते आम्ही उघडले आत्ताच, तर बरोबर नाही ना उसमें राजनीतीमध्ये। आणि बघा राजनीतीमध्ये काय आहे की एक असं म्हणा आहे ना की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर। तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स। चर्चा कुठपर्यंत आली? चर्चा कुठपर्यंत आली? कशाला सांगू मी तुम्हाला? जेव्हा वेळ येईल तर नक्की सांगेल तुम्हाला। गेल्या काही दिवसापूर्वी आपण 33 नगरसेवकांना जे आहे ते विरोधी पक्षात बसायचं ट्रेनिंग दिलं होतं, असं मधल्या काळात काय झालं नेमकं? काही नाही झालेलं आहे। सिच्युएशन चेंज ना। पॉलिटिक्समध्ये रात्री काही वेगळं असतं, सकाळी झाल्यानंतर काही वेगळं चित्र असतं। तर ठीक आहे ना, आम्हाला लोकांनी जे निवडून दिलं होतं ते 33 आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे या महानगरपालिकेमध्ये। आता काही गणित जमत असेल तर नक्की आम्ही प्रयत्न करू। मात्र हे पट्ट 2 शिवसेना एमआयएम एकत्र येते? मी कधी सांगितलं तुम्हाला की 2 शिवसेना एकत्र येणार आहे? मी तर सांगितलंच नाही ना। 10 तारखेला तुम्हाला कळेल ना की कोण कोणाच्या सोबत जाणार आहे, काय होणार आहे। मात्र भाजपचं टेन्शन वाढवत आहे तुम्ही? मी कशाला बाई, सर्व पक्षांना अधिकार आहे ना ते आपला गणित जुळवण्याचा। मुंबईमध्ये काय चाललेलं आहे, दुसऱ्या शहरामध्ये काय चाललेलं आहे, सगळे आपल्या आपल्या प्रमाणे जुळवाजुळवी करत आहे। तर आम्हीही तसं करत आहे। मी कुठं सांगितलं हे येणार आहे आणि ते येणार आहे? निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील होते। ज्या पद्धतीनं भाजपानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बहुमत मिळाले आणि एमआयएम दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिला आहे। मात्र असं असलं तरी गणित जुळून जे आहे ते महापौर पदासाठी ते उमेदवार देणार आहेत, अशी माहितीसुद्धा त्यांनी यावेळी दिली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।